लढावं लागेल आणि ओबीसीला स्वतःहून लढून स्वतःचा असणारा अधिकार हा शाबूत ठेवावा लागणार. आज गावोगावी आम्ही असताना बघतोय की राजकीय मतभेद झालेत. फार चांगलं आहे, मी असं म्हणतो. राजकीय मतभेदाशी आमचं काही भांडण नाही. आज असणारा ओबीसी असं म्हणतोय की मी मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतोय की आम्ही असणारा ओबीसीला मतदान देणार नाही. हे राजकीय मत आहे, तोपर्यंत ठीक आहे. तोपर्यंत कोणालाही त्याच्याशी वाद नाही, विवाद नाही, काही नाही. कारण का राजकीय मत हे सगळ्यांनाच असतं. हे राजकीय मत मतदानाच्या रूपाने व्यक्त होतं आणि त्याच्यामुळे त्रास कोणाला असतोय. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की ओबीसीने स्वतःचे जे मत केलेलं आहे ते त्यांनी बजावं. मराठा समाजाने स्वतःचे जे मत केलेलं आहे ते त्यांनी बजावं इलेक्शनमध्ये. पण हे जे राजकीय मत आहे, या राजकीय मताचं सामाजिकरण होऊ नये एवढं लक्षात घ्या. या राजकीय मताचं सामाजिकरण होऊ नये. कारण का सामाजिकरण झालं तर दुरावा सुरुवात होतो. आणि हा दुरावा आपण बघत असाल की छगन भुजबळ यांनी असणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलं की अनेक गावांमध्ये ओबीसीच्या दुकानावरती बहिष्कार आहे आणि अनेक गावांमध्ये ओबीसी हा मराठा समाजाच्या दुकानावरती बहिष्कार टाकतो. राजकीय मतभेद हे आपण गेले 70 वर्ष झेलत आलेलो आहोत, करत आलेलो आहोत. कारण का इलेक्शनमध्ये माझं मत असल्याशिवाय याला मतदान द्या, त्याला मतदान द्या असं होत नाही. ते राजकीय मत आहे. ते राजकीय मत वितुंत वास वाढवत नाही. ते वितुष्ट आणत नाही. परंतु राजकीय मत ज्यावेळेस सामाजिक मत होतं त्यावेळेस ते घातक ठरतं, हे आपण असणारं लक्षात घ्या. आज अनेक गावांमध्ये ते होतंय आणि ते घातक आहे. आणि म्हणून आम्ही असं म्हणालो की आरक्षण बचाव यात्रा काढून या आरक्षणाच्या संदर्भातली असणारी भूमिका लोकांना आपण सांगितली. लोकांना आपण असणारं सांगितली तर त्यांचं राजकीय मत हे राजकीय मत राहील, ते सामाजिक मत होणार नाही याची दक्षता घेत आहेत. आणि त्याचं सामाजिक मत झालं नाही तर गावागावामध्ये शांतता राहील अशी असणारी परिस्थिती आहे. या शांतता राहिली पाहिजे. म्हणून उद्या ओबीसीना वाटत असेल किंवा त्यांनी मत केलं असेल की माझं मत, माझे आरक्षण वाचवण्यासाठी मी ओबीसीनाच देणार, इतर कोणाला देणार नाही, कोणाचं भांडण नाही. उद्याचं असणारं मराठा समाजाला असं वाटतंय की जरांगेंचं जे मत आहे ते अंमलात आलं पाहिजे म्हणून मी मराठाच उमेदवाराला मतदान देईल, याच्याबद्दलही कोणाचं दुमत नाही. शेवटी कुणाला आरक्षण द्यायचं, कोणाला आरक्षण द्यायचं नाही, कुणाला आरक्षण द्यायचं, कोणाला आरक्षण द्यायचं नाही, हे सरकारच्या हातामध्ये आहे. ते वैध आहे की नाही आहे हे सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी बघतं. आणि मागच्या आणि म्हणून मागच्या 2 वेळा ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेस कोर्टाने सांगितलं हे कायदेशीर नाही, करता येणार नाही अशी असणारी परिस्थिती. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की ओबीसीचं आरक्षण खतऱ्यामध्ये आलंय का, तर मी म्हणेन निश्चितपणे आले. पण ओबीसीचे असणारे 2 चेहरे आहेत. एक चेहरा त्याचा समाजाचा चेहरा आहे. म्हणजे समाजाचं अधिवेशन असेल तो लाखोंनी उभा राहतो. तो लाखोंनी उभा राहतो. तो लाखोंनी उभा राहतो. पण ओबीसीचा मेळावा लागला
की लाखोनी नाही, हजारातही नाही, तो 100च्या घरात येतो अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःच्या समाजाचे मेळावे घेणं हे बरोबर आहे, पण आपण आपल्या समाजाच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहतो त्यावेळेस आपण सामाजिक चेहरा आपला दाखवतो. आपण आपला सामाजिक चेहरा दाखवतो, राजकीय चेहरा त्या ठिकाणी दाखवत नाही. ओबीसी म्हणून आपण ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस आपण असणारा आपला राजकीय चेहरा दाखवतो. ओबीसी म्हणून उपस्थित राहतो त्यावेळेस आपण आपला असणारा राजकीय चेहरा दाखवतो आणि त्या ओबीसीच्या मेळाव्यामध्ये राहून, सभेला राहून आपण असं एक सांगतो की हा उमेदवार कुठल्या समाजाचा आहे हे मी बघत नाही, तो ओबीसी आहे आणि म्हणून मी त्याला मतदान करतोय. हा राजकीय चेहरा झाला आणि हा राजकीय चेहरा ओबीसीचा जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत आरक्षण टिकणार नाही, हे आपण असणारं लक्षात घ्या. आता कुठं ओबीसी मधला डॉक्टर व्हायला लागलेत, इंजिनियर व्हायला लागलेत, किंवा माझ्या अगोदरच्या असणाऱ्या वक्त्यांनी सांगायला सुरुवात केली की आम्ही कुठेतरी आता पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी मेंबर म्हणून यायला लागलोय. ते मेंबर येणं सुद्धा काही जणांना आवडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मिळालेले अधिकार टिकवणं हे समाज म्हणून जसं महत्वाचं आहे तसं ओबीसी म्हणून सुद्धा टिकवणं हे महत्वाचं आहे. हे ओबीसी म्हणून सुद्धा टिकवणं हे महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी आपण हा राजकीय चेहरा दाखवला, त्या दिवशी आपण हे आरक्षण टिकवलं म्हणून असताना समजून घ्या. येत्या 7 तारखेला या आरक्षण बचाव यात्रेची असणारी सांगता औरंगाबादला आहे. जवळ आहे आपल्या सगळ्यांना. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी असणारा औरंगाबादला मोठ्या संख्येने पोचावं आणि आपली ताकद त्यांनी त्या ठिकाणी दाखवून की आम्ही आरक्षण वाचवणारच अशी असणारी परिस्थिती आहे. आता हे धोक्यात का आलंय मी आपल्याला असं थोडक्यात सांगतो. 1989 साली व्हीपी सिंग हे सत्तेमध्ये आले. 1989 साली व्हीपी सिंग हे सत्तेमध्ये आले आणि सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरला होता की कर्पूरी ठाकूर, नरेश यादव, चंद्रशेखर या सगळ्या मंडळीने मोरारजी देसाईकडे आग्रह धरून इथल्या ओबीसीला आपण न्याय दिला पाहिजे म्हणून मंडल कमिशन त्यांनी त्यावेळेस स्थापन केलं. 78 साली स्थापन केलं. 2 वर्षामध्ये तो अहवाल आला आणि तो दोन्ही सदनामध्ये ठेवण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे. 84 साली सरकारने स्टेटमेंट दिलं की आम्ही ते असणारं मान्य करतो. अहवाल आम्ही मान्य करतो. टप्प्याटप्प्याने आम्ही त्याची अंमलबजावणी, जसं एससी आणि एसटी यांचं असणारं आंदोलन, यांचं असणारं आरक्षण संविधानिक आहे, तशाच रीतीने ओबीसीचं सुद्धा आरक्षण ही संविधानिक असावं असं आम्हाला त्यावेळेस वाटत होतं. आणि ते करायचं असेल तर ओबीसीची सूची ही घटनेचा अंतर्भाग त्या ठिकाणी झाला पाहिजे, घटनेमध्ये समावेश झाली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेसचे जे 2 महत्वाचे पक्ष होते, एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस, यांच्याशी बोलण्यासाठी 2 समित्या स्थापन करण्यात आल्या. 2 समित्या स्थापन करण्यात आल्या. एकाने बीजेपी बरोबर बोलायचं आणि एकाने काँग्रेस बरोबर. काँग्रेस बरोबर बोलणाऱ्याच्या समितीमध्ये मी पण होतो. आणि काँग्रेसवाल्यांना ज्यावेळेस म्हणालो की हे झालं पाहिजे आणि आता केलं तर अधिक चांगलं आहे, काँग्रेसवाल्यांनी सरळ सांगितलं की आम्हाला ह्याच्यामध्ये रस नाही, आम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आलं
की रामाच्या नावाने आम्हाला सत्ता येणार आहे, तेव्हा आम्हाला सुद्धा याच्यामध्ये रस नाही. आणि त्यांनीही त्या ठिकाणी झालं. घटना दुरुस्ती करून आपल्याला यादी जोडता येत नाही हे लक्षात आल्यानंतर मग आपण असा पर्याय शोधला पाहिजे. आणि म्हणून पर्याय शोधण्यात आला तो म्हणजे गव्हर्नमेंट GR मार्फत त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे आदेश काढायचे की मंडल कमिशनचा असणारा अमुक अमुक तारखेला सभागृहाने स्वीकारलेला आहे. आणि म्हणून मंडल कमिशनने ज्या ओबीसीच्या यादी केलेली आहे त्या सर्वांना 27% आरक्षण जाहीर करण्यात आलं. आरक्षण जाहीर केल्या केल्या काही जण कोर्टामध्ये गेले की ओबीसीला घटनेच्या माध्यमातून आरक्षण देता येत नाही. इंदिरा सयानी नावाने असणारं ते जजमेंट आहे, ते 9 बेंच जजमेंट आहे. आणि त्यांनी निर्णय दिला की ओबीसीला देणारं आरक्षण हे घटनेशीर आहे आणि दिलेलं आरक्षण योग्य आहे अशी असणारी परिस्थिती आहे. पण त्याच्यातला एक मुद्दा जो आम्हाला माहित होता तो आता डोकं वर काढतोय आणि तो म्हणजे GR मार्फत म्हणजे आदेशामार्फत देता येतो का. गव्हर्नमेंट GR ज्याला आपण म्हणतो त्या गव्हर्नमेंट GR मार्फत देता येतो का असा असणारा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आणि उद्या विधानसभेपर्यंत काही होणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ओबीसीचं आरक्षण शाबूत आहे. पण विधानसभेच्या इलेक्शन संपल्यानंतर ते शाबूत आहे असं जर तुम्ही मला विचारलं तर मी म्हणेन अजिबात शाबूत नाही. त्या अजिबात शाबूत नाही, अजिबात त्याला असणारं हे नाही. का मी जसं म्हटलं की कोर्टाचा आदेश होता की जनगणना झाल्याशिवाय आरक्षण लागू करू नये, तशाच पद्धतीने जनगणना आम्ही करतोय, जनगणना झाली नाही आणि म्हणून यांची संख्या कळत नाही आणि म्हणून यांचं आरक्षण थांबवा, नोकरीतलं थांबवा, शिक्षणातलं थांबवा, राजकारणातलं थांबवा. उद्या विधानसभेने हा जर ठराव केला तर आपण काय करणार? काहीच नाही. पण त्याच्या अगोदर इथे ओबीसी प्रचंड मोठ्या प्रमाणात करू शकतो हे असणारं लक्षात घ्या. काय करू शकतो तर त्यांनी मनामध्ये खूनगाठ बांधली पाहिजे. मनामध्ये काय खूनगाठ बांधली पाहिजे की येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान 100 ओबीसीचे आमदार गेले पाहिजेत. किती गेले पाहिजेत? किती गेले पाहिजेत? 100. आता हे 100 कसे जातील? जे कोणी ज्या पक्षामध्ये ओबीसीचा कार्यकर्ता, ओबीसीचा असणारा कार्यकर्ता समजा काँग्रेसमध्ये आहे, त्यांनी काँग्रेसवाल्याकडे आग्रह धरला पाहिजे की 288 जागांपैकी 100 जागा ओबीसीला द्या. जे राष्ट्रवादीमध्ये आहेत, शरद पवारांच्या गटामध्ये, त्यांनी असं सांगितलं पाहिजे की तुमच्याकडे असणारा 80 जागा आल्या तर त्याच्यातल्या 40 जागा या तुम्ही ओबीसीला दिला पाहिजे. भारतीय जनता पक्ष आहे, त्यांच्या वाट्याला 150 जागा आल्या तो जो बीजेपीचा कार्यकर्ता आहे त्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या पक्षामध्ये आग्रह धरला पाहिजे की किमान 80 उमेदवार हे ओबीसीतले पाहिजे. तेच उद्धव ठाकरेंच्या याच्यामधलं झालं पाहिजे. त्यांना 100 जागा घेतल्या तर त्यांना असं सांगितलं पाहिजे की किमान 70 जागा ह्या ओबीसीच्या असल्या पाहिजेत. असं जर झालं तरच 100 ओबीसीचे आमदार पोचतात आणि हे 100 ओबीसीचे आमदार विधानसभेमध्ये पोचले तर कुठलाही ठराव हा ओबीसीच्या विरोधात मंजूर होत नाही हे आपण लक्षात घ्या. मंजूर होत नाही हे आपण लक्षात घ्या. तेव्हा ही लढाई राजकीय लढाई आहे. ही असणारी माळ्यांची लढाई नाही, ही इथली असणारी धनगरांची नाही,
ही वंजाऱ्यांची नाही, ही कैकाड्यांची नाही, ही इथला असणारा नाभिक समाजाची नाही, कुंभाराची नाही, तर ही सगळ्यांची मिळून नाही हे आपण लक्षात घ्या. ही सगळ्यांची आहे. आणि म्हणून उमेदवार एखादा ओबीसीचा असेल तो माझ्या समाजाचा नसेल, पण माझी मानसिकता झाली पाहिजे की हा ओबीसी आहे, उद्या आरक्षण वाचवेल, आणि म्हणून मी त्याला काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्या मी मतदान केलं पाहिजे. आज ही जे उपस्थित आहेत हे आपल्या लक्षात आलं. गावामध्ये आपण गेल्यानंतर, प्रभागामध्ये गेल्यानंतर, वस्तीमध्ये गेल्यानंतर हे आपण आपल्या वस्तींमध्ये त्या ठिकाणी बिंबवलं पाहिजे, रुजवलं पाहिजे आणि त्यांच्याशी याविषयी बोलला पाहिजे. माझं आव्हान राहणार आहे, जो पक्ष ओबीसीला उमेदवार देणार नाही, जो पक्ष उमेदवार देणार नाही, त्याच्याशी आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याच्याशी टेम्पररी फारकत घेतली पाहिजे. त्याच्याशी टेम्पररी फारकत, ह्या इलेक्शन पुरती फारकत घेतली पाहिजे. कारण का आपल्याला आरक्षण वाचवायचं. फारकत का घेतली पाहिजे, आपण त्या पक्षाची आहोत, त्या पक्षाची फारकत आपण का घेतली पाहिजे. या निवडणुकीपुरती आपण फारकत का घेतली पाहिजे, आरक्षण वाचवण्यासाठी आपण फारकत घेतली पाहिजे. एकदा आरक्षण वाचलं की आपण पुन्हा त्या पक्षामध्ये जायला मोकळे आहोत, हे असताना लक्षात घ्या. आणि म्हणून आपलं जे राजकीय मत आहे, मी जसं म्हणालो की ओबीसी म्हणतोय मी ओबीसीलाच मतदान देणार, मराठा समाज म्हणतोय की मी मराठा समाजाला मतदान करणार, याच्यामध्ये दोन वर्ग जे आहेत ते महत्वाचे आहेत, हे आपण लक्षात घ्या. ते दोन वर्ग म्हणजे इथल्या असणारे एक एससी आणि दुसरा एसटी, या दोघांचे मिळून 57 विधानसभा मतदारसंघ आहेत, ते राखीव आहेत. 57 मतदारसंघ राखीव आहेत. उद्याच्या मतदानामध्ये हे 57 आमदार महत्वाचे आहेत की नाही, मग हे महत्वाचे आहेत, मग आपण काय केलं पाहिजे, तर हे ओबीसीने निवडून आणलं पाहिजे. हा लढा जो उभा केलेला आहे, हा लढा वंचित बहुजन आघाडीने उभा केलेला आहे. आणि म्हणून ह्या दोन राखीव मतदारसंघातले उमेदवार एससी आणि एसटी या मतदारसंघातील उमेदवार जे आहेत हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले, तर उद्या तिथे असणारा ताकदीने इतर पक्षामधला ओबीसीचा आमदार जरी आला तर त्याला हात धरून सांगेल, अरे बाबा तू ओबीसी म्हणून निवडून आलेला आहे, ठरावाच्या बाजूने तुला मतदान करता येणार नाही, ठरावाच्या विरोधात तू असणारा मतदान कर. आणि म्हणून ही मला वाटतं आता ओबीसींची जबाबदारी आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी मगाशी जसं म्हटलं आणि माझ्या अगोदरच्या वक्त्याने सुद्धा सांगितलं की ओबीसी हा बीजेपी बरोबर आहे. आणि आज आपण बघत असाल की ओबीसी जरांगे पाटलाच्या भूमिकेला कुठेही विरोध करत नाहीये. राजकारण आपण समजून घ्या. राजकारण आपण समजून घ्या. जरांगे पाटील शिव्या कोणाला देतोय, कोणाला देतोय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण झालं असं तुम्हाला वाटतंय? बरोबर आहे की खोटं आहे? बरोबर आहे. पण मला असं वाटतं हे नकली भांडण आहे. कोणाच्या लक्षात आलं का हे नकली भांडण का? भारतीय जनता पक्षाने
जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली, ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली आणि जरांगेने जर असताना देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं तर मी समजू शकतो की हे भांडण आहे, हे भांडण आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी असताना भूमिका घेतलीच नाही, त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही आणि तरीही जरांगे पाटील जे आहे ते देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतात आहेत. राजकारण लक्षात आलं? तुमच्या राजकारण लक्षात आलं का? दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे. दाखवायचे दात काय? तर आम्ही असताना जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसला शिव्या देतोय. खायचे दात तो काय म्हणतोय की ओबीसीने बीजेपीला मतदान द्यावं. ओबीसीने बीजेपीला मतदान दिलं तर उद्या ओबीसी बीजेपीला विचारू शकतो का की तुम्ही आमच्या बाजूने मतदान दिलं का नाही केलं, हे विचारू शकतो का? तर नाही. का नाही? तर तो सरळ सांगेल मी तर ह्या प्रश्नावरती भूमिका घेतलीच नाही. मी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केलेलाच नाही. जरांगे पाटलाच्या मागणीला आम्ही विरोध केला नाही. तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे याचा अर्थ की आम्हाला जे पाहिजे ते करायचं आहे आणि आम्हाला जे पाहिजे ते इथला असणारा जरांगे पाटलांना जे पाहिजे तेच आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून त्याला फसून घेऊ नका. राजकारण समजा. दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे. तुम्ही सांगितलं पाहिजे दाखवायचे दात आणि खायचे दात एकच असला पाहिजे तरच मत मागायला ये, नाही तर अजिबात मत मागायला येऊ नको. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये आपल्याला शांतता राखायची आहे. जे राजकीय मत आहे ते राजकीय मत राहिलं पाहिजे, ते सामाजिक मत होता कामा नये. गावामधला वितूंचा वाद होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि ती दक्षता घेत आपण आरक्षण वाचूया एवढंच आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो आणि रजा घेतो.